तर मित्रांनो, लाडकी बहीण योजनेसंबंधित मोठा निर्णय हे सरकारने काढलेला आहे। तर मुलगा असेल तर तुम्हाला वर्षाला 27,000 रुपये दिले जाणार आहे आणि मुलगी असेल तर तुम्हाला 1,00,000 रुपये इथे मिळणार आहे। तर मुलगा असेल तर तुम्हाला महिन्याचे 2250 रुपये हे तुमच्या खात्यात टाकले जाणार आहे। तर अशा प्रकारे ती योजना निघालेली आहे। तर त्यासाठी फॉर्म कसा भरायचा, तर संपूर्ण प्रोसेस हे कशी करायची, तर सोप्या पद्धतीने जाणून घेऊया आजच्या व्हिडिओमध्ये। परंतु तुम्हाला त्याच्या आधी आपल्या चॅनलला डेली अपडेट 9834 या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवायचे आहे, जेणेकरून तुमच्याकडे हर एक व्हिडिओची न्यू नोटिफिकेशन येत राहील। म्हणून तुम्हाला चॅनलला सबस्क्राईब करून ठेवायचे आहे। तर चला मित्रांनो, करूया व्हिडिओला स्टार्ट। तर बघा, तुम्हाला मुलगा असेल तर तुम्हाला वर्षाचे 27,000 रुपये दिले जाणार आहे आणि त्याचसोबत तुम्हाला महिन्याचे 2250 रुपये दिले जाणार आहे। तर त्यासाठी तुम्हाला कशी प्रोसेस असणार आहे, फॉर्म कसा भरायचा, तर संपूर्ण माहिती ही आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया। आणि त्याचसोबत जर मुलगी असेल तर तुम्हाला 1,00,000 रुपये सुद्धा इथे दिले जाणार आहे। तर त्यासाठी सुद्धा कसे फॉर्म भरायचे, डॉक्युमेंट कोणते लागणार आहे, तर संपूर्ण प्रोसेस ही सोप्या पद्धतीने आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया। म्हणून तुम्हाला व्हिडिओला एंडपर्यंत नक्की बघायचं आहे, तर तुम्हाला संपूर्ण माहिती ही सोप्या पद्धतीने कळणार आहे। तर बघू शकता, मुलगी जन्माला आल्यानंतरच 5,000 रुपये तिच्या अकाउंटमध्ये टाकला जातो आणि त्याचसोबत पहिल्या वर्गात गेल्यानंतर 5,000 रुपये देखील तिच्या अकाउंटमध्ये टाकला जातो। आणि जेव्हा ते मुलगी 7व्या वर्गात जात असतो तेव्हा 7,000 रुपये तिच्या अकाउंटमध्ये टाकला जातो। आणि जेव्हा मुलगी 11 वर्गामध्ये जात असतो तेव्हा तिच्या अकाउंटमध्ये 7,000 रुपये टाकला जातो। आणि जेव्हा मुलीचे वय 18 वर्षापेक्षा जास्त होऊन जातो तेव्हा तिच्या अकाउंटमध्ये 1,00,000 रुपयापेक्षा जास्त रुपये हे टाकल्या जात असतो। तर अशा प्रकारे हप्त्याच्या स्वरूपात त्या मुलीला ते पैसे दिले जात असतो, 1,00,000 रुपये। या योजनेमध्ये तुमच्या मुलीचं नाव कसं नोंदवायची, तर नोंदणी कशी करायची, तर संपूर्ण माहिती ही सोप्या पद्धतीने आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण जाणून घेणार आहे। तर तुम्हाला व्हिडिओला एंडपर्यंत बघायचं आहे आणि चॅनलला आतापर्यंत सबस्क्राईब नसेल केले तर तुम्हाला चॅनलला सबस्क्राईब नक्की करून ठेवायचं आहे, जेणेकरून तुमच्याकडे हर एक व्हिडिओची अशीच न्यू आणि महत्त्वपूर्ण नोटिफिकेशन येत राहील। तर चॅनलला सबस्क्राईब करून नक्की ठेवायचं आहे। तर बघा मित्रांनो, कोणत्या मुलासाठी हे इथं अर्ज करू शकणार आहे, तर कोणता मुलगा इथं पात्र असणार आहे, तर मुलाचे वय हे किती असणार आहे, तर कोणता मुलगा इथे पात्र ठरणार आहे आणि कोणत्या मुलासाठी ही योजना असणार आहे, तर संपूर्ण प्रोसेस, संपूर्ण माहिती ही आजच्या व्हिडिओमध्ये सोप्या पद्धतीने जाणून घेऊया। तर मी व्हिडिओच्या एंडमध्ये तुम्हाला संपूर्ण माहिती ही कळवणार आहे की तुम्हाला फॉर्म कसा भरायचा आहे, त्यासाठी डॉक्युमेंट कोणकोणते लागणार आहे, संपूर्ण प्रोसेस ही कशी असणार आहे, तर तुम्ही तुमच्या स्मार्टफोनवरून सुद्धा अप्लाय करू शकता का, तर संपूर्ण माहिती ही सोप्या पद्धतीने जाणून घेऊया आजच्या व्हिडिओमध्ये। म्हणून आजचा व्हिडिओचा टॉपिक खूप महत्त्वपूर्ण असणार आहे, कारण की जो लाडकी बहीण असणार आहे त्यांच्या मुलांसाठी आणि मुलींसाठी देखील देवेंद्र फडणवीस देवाभाऊ यांनी सुद्धा योजना काढलेली आहे। तर त्यांच्यासाठी खूप अतिशय आनंददायक आजचा व्हिडिओ असणार आहे। म्हणून तुमच्यासाठी व्हिडिओमधला टॉपिक ह्या खूप महत्त्वपूर्ण आजचा ठरणार आहे। म्हणून तुम्हाला व्हिडिओला एंडपर्यंत बघायचं, तरच तुम्हाला संपूर्ण माहिती आणि जे डॉक्युमेंट मी सांगणार आहे ते डॉक्युमेंट तुम्हाला कळणार आहे आणि संपूर्ण प्रोसेस तुम्ही घरबसल्या करू शकणार आहे। बघू शकता, हे नेटकंच वर्ष 2025 सुरू झालेलं आहे। तर प्रतिवर्ष इथं काही ना काही चेंजेस होत असतो। तसेच लाडकी बहीण योजनेमध्ये चेंज सुद्धा झालेला आहे। तर भरपूरशा महिलांचे फॉर्म हे चेक सुद्धा करणार नाही, आता सरसकट त्या महिलांना ऑटो हप्ता येणार आहे। तर तुमच्या मुलाला इथे 27,000 रुपये वर्षाचे दिले जाणार आहे आणि 2250 रुपये हे महिन्याला दिले जाणार आहे। तर मुलीला देखील तशाच प्रमाणे इथं हप्त्यानुसार इथे पैसे दिले जाणार आहे। जन्मल्यानंतर 5,000 रुपये आणि पहिल्या वर्गात गेल्यानंतर 5,000 रुपये, त्यानंतर 7व्या वर्गात गेल्यावर 7,000, 11वी मध्ये गेल्यावर 7,000 आणि 18 वर्ष कंप्लीट झाल्यानंतर तिच्या अकाउंटमध्ये संपूर्ण 75,000 रुपये हे रक्कम टाकल्या जाणार आहे। तर अशा प्रकारे त्या मुलीला सुद्धा इथे पैसे मिळणार आहे। परंतु तुम्हाला प्रश्न पडत असेल की फॉर्म कसा भरायचा, तर संपूर्ण माहिती जाणून घेऊया आजच्या व्हिडिओमध्ये सोप्या पद्धतीने। तर मित्रांनो, त्याचं जे अनुदान होतं ते पूर्वी 1100 रुपये म्हणजे 1,100 रुपये दिले जात होतं, परंतु आता महागाई वाढल्यामुळे ते अनुदान वाढवण्यात आलेलं आहे। तर 2,250 रुपये हे त्यांना दिले जातो। आता मित्रांनो, तो लाभ कसा दिला जातो, तो लाभ तुम्हाला कॅशच्या स्वरूपात म्हणजे तुमच्या हातात ते कॅश दिले जातो मित्रांनो। परंतु त्यात सुद्धा बदल करून आता बँक अकाउंटमध्ये त्या मुलाच्या ते पैसे टाकले जात असतो। आधी ते कॅशच्या स्वरूपामध्ये त्यांना दिले जात होते, परंतु आता ते त्यांच्या बँक अकाउंटच्या स्वरूपामध्ये त्याला दिले जातो। त्यासाठी तुम्हाला एक काम करून घ्यायचं आहे, मुलाचं आणि पालकांचं जे जॉईंट अकाउंट आपण काढत असतो तशा प्रकारे तुम्हाला बँक पासबुक हे जॉईंट बँक पासबुक तुम्हाला काढून घ्यायचं आहे आणि तेच तुम्हाला बँक अकाउंट यूज करायचं आहे, म्हणजेच त्या अकाउंटमध्ये ते पैसे टाकले जाईल। कदाचित किंवा मुलगा 10 वर्षाच्या वर असेल तर त्याला मायनर अकाउंट काढून द्यायचं आणि ते मायनर अकाउंट ते यूज करू शकते, त्या अकाउंटमध्ये ते पैसे टाकले जाणार आहे। त्यासाठी कोणत्या मुलगा इथे पात्र ठरणार आहे, कोणत्या मुलासाठी ही योजना असणार आहे, तर कोणता मुलगा ह्या योजनेचा लाभ घेणार आहे, तर त्यासाठी डॉक्युमेंट बघूया कोणकोणते तुम्हाला लागणार आहे। तर तुम्ही बघा डॉक्युमेंट तुम्हाला कोणकोणते लागणार आहे, तर मी तुम्हाला सांगतोय, तर तुम्हाला लक्षपूर्वक माहितीला ऐकायचं आहे।
तर बघा, तुम्हाला पालकांचं आधार कार्ड इथे लागणार आहे. त्यानंतर जे मुलगा असणार आहे त्या मुलाचा आधार कार्ड तुम्हाला इथे लागणार आहे. त्यानंतर मुलाचा जन्माचा दाखला किंवा तुम्हाला शाळेतून बोनाफाईड सुद्धा देखील इथे दिलेली चालणार आहे, किंवा तुम्हाला जन्माचा दाखला किंवा बोनाफाईड दोनपैकी एक तुम्हाला इथे लागणार आहे मित्रांनो. त्यानंतर बघा, रहिवासी पुरावा ही तुम्हाला इथे लागणार आहे. त्यानंतर बघा, मुलाचे आई वडील जर मृत्यू असेल तर मृत्यू दाखला तुम्हाला इथे लागणार आहे. त्यानंतर उत्पन्नाचा दाखला तुम्हाला इथे लागणार आहे. त्यानंतर मुलाचे जे कुटुंबाचे त्यांची जे फॅमिली असणार आहे त्यांच्या फॅमिलीचा जो कुटुंब असणार आहे कुटुंबाचा फोटो तुम्हाला इथे लागणार आहे. त्यानंतर मुलगा जर अपंग असेल, डिसेबिलिटी असेल, तर मुलाचं अपंग सर्टिफिकेट, अपंग प्रमाणपत्र इथे लागणार आहे. त्यानंतर जे जॉईंट पासबुक मुलाचे असणार आहे, मुलाचे आणि पालकांचे जे जॉईंट पासबुक असणार आहे ते जॉईंट पासबुक तुम्हाला इथे लागणार आहे. तर इतके डॉक्युमेंट तुम्हाला इथे लागणार आहे. किंवा पोस्टाचं पासबुक इथे पालकाचं सुद्धा लागू शकतो, त्यामध्ये सुद्धा येऊ शकतो पैसे. तर 18 वर्षाच्या खालचे मुलंच इथे पात्र असणार आहे. जे 18 वर्ष कमी वयाचे मुले असणार आहे ते जिथे लागणार आहे मित्रांनो, तर तेच मुलं इथे अप्लाय करू शकता. तर रहिवासी पुरावा म्हणून तुम्ही लाईन बिल, पाणीपट्टी बिल, वीज बिल, तर अशा प्रकारे तुम्ही बिल सुद्धा देऊ शकता. त्यानंतर उत्पन्नाचा दाखला देखील तुम्ही इथे जोडू शकता. त्यानंतर बघा मित्रांनो की इथे कोणते बालक पात्र असणार आहे किंवा त्या मुलांचे बघू शकता तुम्ही, ज्या मुलांचे आई वडील मृत्यू झाले असेल किंवा ज्या मुलाचे आई किंवा वडील दोनपैकी एक सुद्धा मृत्यू झाले असेल तर ते मुलं इथे पात्र ठरणार आहे. तेच मुलं इथे अप्लाय करू शकते आणि त्यांनाच ही सुविधा लागू असणार आहे. आणि त्याचसोबत कोविड-19 जेव्हा कोरोना लागला होता त्यामध्ये जर त्यांचे आई वडील जर मृत्यू झाले असेल, आई किंवा वडील, तर त्यापैकी जो मृत्यू झाले असेल तर तो मुलगा सुद्धा इथे अप्लाय करू शकते. जो कोविड-19 मध्ये ज्यांचे आई वडील मृत्यू झाले असेल तर ते मुले सुद्धा इथे अप्लाय करू शकते, किंवा एक पालक असणारे मुले सुद्धा इथे अप्लाय करू शकतात. तर बघा, जेव्हा घटस्फोट होत असतो तर घटस्फोटित मुले किंवा विभक्तीकरण झालेले मुले किंवा परित्याग झालेले मुले किंवा अविवाहित मातृत्व असलेले मुले किंवा गंभीर आजारामुळे पालक रुग्णालयात असलेले जे असू शकते तर तशा प्रकारचे मुले इथे अप्लाय करू शकतात. किंवा जे बचपनापासून जे मुलं अपंग असतात किंवा त्यांना कोणता कर्करोग असू शकते किंवा त्यांना इतर रोग असू शकते तर अशा प्रकारची मुले सुद्धा इथे अप्लाय करू शकतात. किंवा HIV ग्रस्त बालक असतील किंवा मतिमंद बालक असतील तर अशा प्रकारे ते सुद्धा मुले इथे अप्लाय करू शकतात. आणि त्याचसोबत जे सपोज जे गरीब मुले असतात ज्यांची शिक्षणाची परिस्थिती नसते की ते शिकू शकते बा समोर, तर असे जे गरीब परिवार असू शकतात तर ते सुद्धा मुले इथे अप्लाय करू शकतात. आणि महत्त्वाचे म्हणजे जे एका आईवडील की आई किंवा वडील असेल ज्या मुलांना ते सुद्धा इथे अप्लाय करू शकतात. आणि जे गरीब मुले असतात की ज्यांची परिस्थिती सुद्धा शिक्षणाची नसते तर ते सुद्धा मुले इथं अप्लाय करू शकतात. तर बघू शकता फॉर्म तुम्ही महिला व बाल विकास विभाग महाराष्ट्र राज्य, तर हा फॉर्म तुम्हाला भरून घ्यायचा आहे. तर सांगितल्याप्रमाणे तुम्हाला इथे डॉक्युमेंटची माहिती सुद्धा इथे टाकून द्यायची आहे आणि तेच डॉक्युमेंट तुम्हाला इथे लावायचे आहे. आणि हा फॉर्म भरून तुम्हाला तुमच्या जवळच्या तुमच्या तालुक्याच्या जो महिला व बाल विकास कल्याण जे विभाग असतील तर तुम्हाला तिथे तो फॉर्म नेऊन द्यायचा आहे आणि तशा प्रकारे तो फॉर्म तुम्हाला सबमिट करून द्यायचा आहे. जेणेकरून तुम्ही गरीब असाल किंवा तुमच्या घरी कोणी जर मुलगा अपंग असेल किंवा त्या मुलाले आई किंवा वडीलच असेल किंवा इतर हादसा त्या मुलासोबत झालेला असेल तर त्या मुलाला अतिरिक्त याचा फायदाच होईल आणि या योजनेचा त्यांना परिपूर्ण लाभ होईल. तुमच्या तालुक्याचं जे महिला व बाल कल्याण विभाग जे विभाग असतील, बाल कल्याण विकास विभाग, तर तिथे तुम्ही जाऊन इथे ह्या जो मी तुम्हाला फॉर्म सांगितलेला आहे तर तो फॉर्म तुम्हाला तिथे जाऊन तुमच्या तहसीलमध्ये जाऊन तुम्हाला हा फॉर्म सबमिट करायचा आठवणीने. तर हेच डॉक्युमेंट तुम्हाला जोडायचे आहे. तर अनाथ बालकांसाठी तर ही योजना चांगली खूप सरकारने काढलेली आहे. त्याचसोबत ज्या मुलाला आई किंवा वडीलच आहे, जेव्हा घटस्फोटित जे मुलं असतील किंवा त्यांच्यासोबत ज्या कोरोना काळामध्ये त्यांचे आई वडील समजा मृत्यू झालेले असेल तर त्या मुलांसाठी सुद्धा देखील योजनेचा लाभ. परंतु जे गरीब मुले असतील, जे कामगार गरीब मुलं असतील, ज्यांच्या आईवडिलांची शिक्षणाची परिस्थिती सुद्धा नसते, तर जे गरीब आणि जे गरीब फॅमिली इथे असतात तर त्या मुलांसाठी सुद्धा देखील इथे चांगली एक योजना ही सरकारने काढलेली आहे. तर तुम्ही सुद्धा इथे अप्लाय करू शकता. जर तुमची शिक्षणाची इथे परिस्थिती नसेल तर तुम्ही तुमच्या मुलाचं देखील इथे अशा प्रकारे फॉर्म भरून तो शिक्षणाचा लाभ सुद्धा घेऊ शकता. आणि जी योजना सरकारने काढलेली आहे तर त्याचा तुम्ही परिपूर्ण लाभ घेऊ शकता जर तुम्ही गरीब असाल तर. आता त्याचसोबत जे मुलींसाठी योजना असणार आहे तर मुलींसाठी असणार आहे लेक लाडकी योजना. तर तुम्हाला त्या मुलींसाठी लेक लाडकी योजनेचा फॉर्म भरायचा असेल तर व्हिडिओला एंडपर्यंत बघायचा आहे आणि चॅनलला नक्कीच तुम्हाला सबस्क्राईब करून ठेवायचं आहे. तर मुलींसाठी असणार आहे लेक लाडकी योजना. डॉक्युमेंट कोणकोणते लागणार आहे, पात्रता कशी असणार आहे, कोणत्या
मुली इथे अप्लाय करू शकतात, तर संपूर्ण माहिती हे सोप्या पद्धतीने आणि सरळ पद्धतीने आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया. म्हणून तुम्हाला व्हिडिओला एंडपर्यंत नक्की बघायचं आहे, तरच तुम्हाला संपूर्ण माहिती कळणार आहे मित्रांनो. तर जे लेक लाडकी योजना मुलींसाठी असणार आहे, तर मुलींना 1,01,000 रुपये इथे मिळणार आहे. तर कशा पद्धतीने मिळणार आहे तर संपूर्ण माहिती जाणून घेऊया. तर मित्रांनो, जे लेक लाडकी योजना असणार आहे त्याचे पैसे तुम्हाला कसे मिळणार तर बघून घ्या संपूर्ण माहिती. तर बघा, जे तुमच्या मुलीचे आताच जन्म झाले असेल तर तुम्हाला जन्म झाल्यावर मुलीचे 5,000 रुपये दिले जात असतो. त्यानंतर बघा, जेव्हा मुलगी पहिली वर्गात जात असतो तर तुम्हाला 4,000 रुपये देखील सरकार देत असतो. त्याचसोबत मुलीचे जे 6व्या वर्गामध्ये मुलगी जाता 6व्या वर्गात मुलगी जशीच गेली तर तुम्हाला इथे 6,000 रुपये इथे सरकार देत असतो. त्याचसोबत मुलगी 11 वर्गामध्ये गेल्यावर तुम्हाला 8,000 रुपये सरकार देत असतो. आणि मुलीचे जेव्हा 18 वर्ष कंप्लीट होत असतो, 18 वर्षाची मुलगी झाल्यानंतर तुम्हाला देखील इथे 75,000 रुपये मिळत असतो. म्हणजेच तुम्हाला टोटल इथे अमाऊंट दिले जात असतो सरकारतर्फे 1,01,000 रुपये तुम्हाला इथे सरकार देत असतो मुलींना, ज्याला लेक लाडकी योजना सुद्धा म्हणतात. मित्रांनो, तुम्हाला मुलगी असेल तर तुम्हाला महत्त्वपूर्ण आजचा व्हिडिओ असणार आहे, तर तुम्हाला अतिशय महत्त्वाचा हा व्हिडिओ ठरणार आहे. तर तुम्हाला मुलगी असेल तर पूर्ण व्हिडिओला तुम्हाला एंडपर्यंत बघायचं आहे. आणि तुम्हाला मुलगी असेल किंवा मुलगा असेल तर तुम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगायचं आहे. तर बघा, जे राज्य सरकार असणार आहे तर राज्य सरकारने जे महाराष्ट्रातील जे पुऱ्या भारतातील जे गरीब परिवार असणार आहे तर गरीब परिवारासाठी जे लेक लाडकी योजना काढलेली आहे मित्रांनो. तर बघू शकता यासाठी पात्रता कशी असणार आहे. तर बघा, जे मुलगी असणार आहे ते मुलगी महाराष्ट्राची रहिवासी असायला पाहिजे. त्याचसोबत मुलीचे जे वडील असणार आहे तर मुलीच्या वडिलाचे उत्पन्न हे 1,00,000च्या आतील उत्पन्न त्यांचे असायला पाहिजे. तर इतकी सारी क्रायटेरिया तुम्हाला असलेले गरजेचे आहे. आणि शक्यतोवर तुमच्याकडे पिवळं आणि केसरी राशन कार्ड असणे गरजेचेच असणार आहे. तर बघा, इथे तुम्हाला अप्लाय करायला डॉक्युमेंट लागतात आणि ते डॉक्युमेंट कोणकोणते लागणार तर त्याची संपूर्ण माहिती ही जाणून घेऊया. तर तुम्हाला लक्षपूर्वक माहितीला ऐकायचं आहे. तर बघा, मी तुम्हाला डॉक्युमेंट सांगत आहे, तर ते डॉक्युमेंट तुम्हाला एका कागदावरती नोट डाऊन करून ठेवायचे आहे. तर बघा, पिवळं किंवा केसरी राशन कार्ड तुम्हाला इथे लागणार आहे. त्यानंतर मुलीच्या आईवडिलांचं आधार कार्ड आणि मुलीचे आधार कार्ड इथे तुम्हाला लागणार आहे. त्यानंतर पूर्ण फॅमिलीचा फोटो, मुलगी आई वडील किंवा बहीण भाऊ असेल तर सगळ्यांचा फोटो तुम्हाला इथे लागणार आहे. त्याचसोबत मुलीचे पासपोर्ट साईज फोटो तुम्हाला इथे लागणार आहे. त्यानंतर रहिवासी दाखला, तहसीलदाराचा रहिवासी दाखला तुम्हाला इथे लागणार आहे. त्याचसोबत वडिलांचे जे मुलगी असणार आहे मुलीच्या वडिलांचे किंवा आईचे मोबाईल नंबर किंवा ईमेल ॲड्रेस तुम्हाला इथे लागणार आहे. आणि त्याचसोबत बँक पासबुक तुम्हाला इथे लागणार आहे. तर बँक पासबुक असल्यानंतर आधार कार्डला लिंक हे बँक पासबुक असलेले गरजेचे असणार आहे, तरच तुमच्या अकाउंटमध्ये पैसे येऊ शकतो. अन्यथा तुम्हाला कुठलीही प्रॉब्लेम किंवा अडचण येऊ शकतो. तर बँक पासबुकला आधार कार्ड लिंक असणे गरजेचे आहे. आणि त्याचसोबत जो मोबाईल नंबर तुम्ही द्याल तर तो मोबाईल नंबर तुमच्या आधार कार्डला लिंक आणि बँकेला लिंक असणे गरजेचे आहे. तरच तुम्हाला संपूर्ण माहिती ही तुमच्या SMS द्वारे तुम्हाला कळवल्या जाईल मित्रांनो. तर बघू शकता, मुलगी एकदमच लहान असेल तर मुलीचं 10 वर्षानंतर तुम्ही मायनर अकाउंट खोलू शकता. अन्यथा तुम्ही मुलीसोबत एक जॉईंट अकाउंट सुद्धा इथे काढून जोडू शकता, तर ते अकाउंट सुद्धा इथे चालणार आहे. अकाउंट दिल्यानंतर तुम्हाला एकच गोष्ट महत्त्वपूर्ण असणार आहे की तुमचं अकाउंट हे DBT असणे गरजेचे आहे. आधारला मोबाईल नंबर तर लिंक असणे गरजेचेच असतात, परंतु आधारला बँक अकाउंट लिंक असणे सुद्धा इथे गरजेचे असणार आहे. आधी हे पैसे कॅशमध्ये दिला जात होतो, कॅशच्या स्वरूपामध्ये हे पैसे दिले जात असतो, परंतु आताच्या जे न्यू अपडेट असणार आहे तर तुम्हाला बँक अकाउंटमध्ये पैसे दिले जात असतो. म्हणून तुमचे अकाउंट हे DBT असणे गरजेचे आहे आणि जे DBT असणार आहे ते ॲक्टिव्ह असणे गरजेचे आहे. तरच तुम्हाला पैसे येण्यास कोणतीही प्रॉब्लेम झेलावा लागणार नाही आणि सरळ आणि सोप्या पद्धतीने पैसे तुमच्या अकाउंटमध्ये टाकले जाणार मित्रांनो. अशा प्रकारे संपूर्ण डॉक्युमेंट संपूर्ण प्रोसेस तुम्हाला करून घ्यायची. जे मी तुम्हाला डॉक्युमेंट सांगितलेले आहेत तेच डॉक्युमेंट तुम्हाला जवळील तुमच्या तहसीलमध्ये महिला व बाल विकास कल्याण विभागात तुम्हाला जाऊन ते फॉर्म देऊन द्यायचा आहे. तर असेच नवनवीन व्हिडिओ आणि जे योजना येतात जे मुलींसाठी असो किंवा इतर योजना मुलांसाठी किंवा लाडकी बहीण योजनेसंबंधित जे नवीन नवीन योजनाची अपडेट येत असतो तर ते अपडेट ते माहिती तुम्हाला सगळ्यात आधी मिळण्याकरिता तुम्हाला डेली अपडेट्स 9834 या चॅनलला सबस्क्राईब करून बेल नोटिफिकेशनला नक्की प्रेस करून ठेवायचे, जेणेकरून तुमच्याकडे हर एक व्हिडिओची न्यू नोटिफिकेशन अशीच येत राहील. तर मित्रांनो, चॅनलला सबस्क्राईब करून नक्की ठेवा आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करा आणि आपल्या मित्राला मैत्रिणीला शेअर करायला विसरू नका. तर चला येऊया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये.